तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये म्हणजेच हा सुपर क्लास स्पेशल होणार आहे बिपिन रावत यांच्यावर. कारण आपण जर महाराष्ट्रातील किंवा इंडियातील कुठल्याही परीक्षेची तयारी करीत असाल तर त्यामध्ये यांच्यावर हमखासच प्रश्न येईल आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. कारण जे सुपर क्लास आपला होणार आहे तो समोर अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे तसेच चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचा आहे मित्रांनो. सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, बिपिन रावत यांना किती स्टारचा रँक मिळालेला होता? बिपिन रावत यांना किती स्टारचा रँक मिळालेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. बिपिन रावत यांना एकूण 4 स्टारचा एक रँक देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत हे सैन्यातील कितव्या क्रमांकाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ व्यक्ती बनले होते? बिपिन रावत हे सैन्यातील कितव्या क्रमांकाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ एक व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिपिन रावत हे पहिले सैन्यातील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी एक नियुक्त करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे? बिपिन रावत यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये बिपिन रावत यांचा एक जन्म झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झालेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंड राज्यातील कोणत्या जिल्ह्यात झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बिपिन रावत यांचा जो जन्म आहे तो उत्तराखंड या राज्यातील पाउरी या जिल्ह्यामध्ये एक झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा जन्म पाउरी जिल्ह्यात कोणत्या गावी झाला होता ते सांगायचं आहे. बिपिन रावत यांचा जन्म पाउरी जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या गावामध्ये झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बिपिन रावत यांचा जो जन्म आहे तो पाउरी जिल्ह्यातील सैज या गावामध्ये एक झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा जन्म सैज या गावात कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे? बिपिन रावत यांचा जन्म सैज या गावामध्ये कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 16 मार्च 1958 या वर्षी या दिवशी बिपिन रावत यांचा जो जन्म आहे तो सैज या गावामध्ये एक झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. बिपिन रावत यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लक्ष्मण सिंह असे बिपिन रावत यांच्या वडिलांचे एक नाव ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांच्या वडील सैन्यामध्ये कोणत्या पदावर कार्यरत होते? बिपिन रावत यांचे वडील सैन्यामध्ये कोणत्या पदावर एक कार्यरत झालेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत यांचे जे वडील आहेत ते सैन्यामध्ये लेफ्टनंट जनरल या पदी एक कार्यरत झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बिपिन रावत यांना आपल्या देशाची सेवा करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळालेली होती? बिपिन रावत यांना आपल्या देशासाठी सेनेसाठी एक काम करण्याची किंवा प्रेरणा कोणाकडून मिळालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिपिन रावत यांना आपल्या देशाची सेवा करण्याची जी प्रेरणा आहे ती त्यांना त्यांच्या वडिलांकडून एक प्राप्त झालेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? बिपिन रावत यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बिपिन रावत यांचा जो जन्म आहे तो हिंदू कुटुंबामध्ये एक झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये एकूण किती वर्ष सेवा केलेली होती? बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये एकूण किती वर्षे एक सेवा केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत यांनी भारतीय सैन्यामध्ये 32 ते 33 वर्षे एवढी एक सेवा केलेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा खालीलपैकी कोणत्या युद्धात भाग होता? बिपिन रावत यांचा खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये भाग किंवा सहभाग होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कारगिल युद्ध या प्रसिद्ध युद्धामध्ये बिपिन रावत यांचा एक मोठा सहभाग झालेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणत्या वर्षी निवड करण्यात आली होती? बिपिन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदी कोणत्या वर्षी नियुक्ती करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बिपिन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी या ठिकाणी 30 डिसेंबर 2019 या वर्षी या दिवशी एक निवड झालेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बिपिन रावत भारतीय सैन्य दलाचे कितवे प्रमुख व्यक्ती बनले होते? बिपिन रावत हे भारतीय सैन्य
सैन्य दलाचे कितवे प्रमुख एक व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. बिपिन रावत हे भारतीय सैन्य दलाचे एकूण 26वे एक प्रमुख व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत भारतीय सैन्य दलामध्ये केव्हा कार्यरत झाले होते? बिपिन रावत हे भारतीय सैन्य दलामध्ये केव्हा कोणत्या वर्षी कार्यरत झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 19 डिसेंबर 1978 या वर्षी या दिवशी बिपिन रावत भारतीय सैन्य दलामध्ये एक कार्यरत झालेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा भारतीय सेना दलामध्ये शेवटचा दिवस कोणता होता ते सांगायचं आहे मित्रांनो. बिपिन रावत यांचा भारतीय सेना दलामध्ये शेवटचा दिवस कोणता होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 8 डिसेंबर 2021 हा दिवस जो आहे तो बिपिन रावत यांचा सैन्य दलामधला शेवटचा एक दिवस ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचे प्राथमिक शिक्षण कोणत्या जिल्ह्यात झालेले आहे? बिपिन रावत यांचे प्राथमिक शिक्षण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तराखंड या राज्यातील देहरादून हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बिपिन रावत यांचे एक प्राथमिक शिक्षण पार पडलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी सैन्य दलाचे शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले होते? बिपिन रावत यांनी सैन्य दलाचे शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. देहरादून या जिल्ह्यामध्ये बिपिन रावत यांनी सैन्य दलाचे एक शिक्षण घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी कोणत्या देशाच्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे शिक्षण घेतले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बिपिन रावत यांनी कोणत्या देशाच्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अमेरिका या देशाच्या डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी एक शिक्षण घेतलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी अमेरिकेमध्ये कशाचे शिक्षण घेतले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. बिपिन रावत यांनी अमेरिकेमध्ये कशाचे शिक्षण घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच बिपिन रावत यांनी अमेरिकेमध्ये हायकमांड तसेच वेलिंग्टन या दोन्हीचे एक शिक्षण घेतलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी अहिल्या विश्वविद्यालयामधून काय केले होते? बिपिन रावत यांनी अहिल्या विश्वविद्यालयातून काय केलेले होते किंवा काय मिळवलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत यांनी अहिल्या विश्वविद्यालयामधून एमफिलची एक डिग्री मिळवलेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी हा टॅग कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? बिपिन रावत यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा टॅग कोणत्या वर्षी देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिपिन रावत यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा जो टॅग आहे तो साल 2011 या वर्षी एक प्रदान करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी चौधरी चरणसिंह विश्वविद्यालयातून काय प्राप्त केलेले आहे? बिपिन रावत यांनी चौधरी चरणसिंह विश्वविद्यालयातून काय एक प्राप्त केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. बिपिन रावत यांनी चौधरी चरणसिंह विश्वविद्यालयातून PhD एक प्राप्त केलेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी कोणत्या विषयात PhD प्राप्त केलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी बिपिन रावत यांनी कोणत्या विषयामध्ये PhD एक प्राप्त केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सैन्य मीडिया या विषयामध्ये या ठिकाणी बिपिन रावत यांनी PhD एक प्राप्त केलेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी गोरखा रायफल्सच्या बटालियनमध्ये किती वर्ष काम केले होते? बिपिन रावत यांनी गोरखा रायफल्सच्या बटालियनमध्ये एकूण किती वर्ष काम केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत यांनी गोरखा रायफलच्या बटालियनमध्ये एकूण 10 वर्षे एवढे एक काम केलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांना फोर्स कमांडर म्हणून किती वेळा सन्मान मिळालेला आहे ते सांगायचं आहे. बिपिन रावत यांना फोर्स कमांडर म्हणून एकूण किती वेळा सन्मान मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत यांना फोर्स कमांडर म्हणून एकूण 2 वेळा एक सन्मानित करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, 2016 मध्ये बिपिन रावत यांना कितवे चीफ ऑफ डिफेन्स म्हणून निवडले होते ते सांगायचं आहे. 2016 मध्ये या ठिकाणी बिपिन रावत यांना कितवे चीफ ऑफ स्टाफ म्हणून एक निवडण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. 2016 मध्ये बिपिन रावत यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी या ठिकाणी 27वे प्रमुख म्हणून एक निवडण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांची खालीलपैकी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती?
बिपिन रावत यांची त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील वरीलपैकी सर्वच, म्हणजे मेजर जनरल, आर्मी कमांडर या ठिकाणी ब्रिगेडियर या तिन्ही पदावर बिपिन रावत यांची त्यांच्या आयुष्यामध्ये एक नियुक्ती झालेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांची खालीलपैकी कोणकोणत्या पदावर त्यांच्या आयुष्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती? हा दुसरा प्रश्न आहे. बिपिन रावत यांची खालीलपैकी कोणकोणत्या पदावर त्यांची नियुक्ती त्यांच्या आयुष्यभरात करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो वरीलपैकी सर्वच, म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी आणि स्टाफ ऑफ डिफेन्स या पदी आणि मेजर या सर्व पदी यांची एक निवड झालेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बिपिन रावत यांची त्यांच्या आयुष्यामध्ये एकूण किती पदावर नियुक्ती करण्यात आलेली होती? बिपिन रावत यांची त्यांच्या आयुष्यभरामध्ये एकूण किती पदावर नियुक्ती झालेली होती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. बिपिन रावत यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांची एकूण 9 पदावर एक नियुक्ती झालेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एकूण किती पुरस्कार देण्यात आलेले होते? बिपिन रावत यांना त्यांच्या आयुष्यभरामध्ये एकूण किती पुरस्कार मिळालेले आहेत किंवा देण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बिपिन रावत यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये मित्रांनो एकूण 7 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी खालीलपैकी कोणकोणती पुरस्कार देण्यात आलेले होते? बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील वरीलपैकी सर्वच. युद्ध सेवा, विशेष सेवा, सेना पदक हे जे सर्व विशिष्ट हे पुरस्कार जे आहेत ते बिपिन रावत यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सांगायचं आहे. हा पण दुसरा प्रश्न आहे. बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. बिपिन रावत यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये वरीलपैकी सर्वच, म्हणजे उत्तम युद्ध पुरस्कार, परमविशिष्ट पुरस्कार, डी कॅम्प पुरस्कार हे जे सर्व पुरस्कार आहेत ते देण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांनी शेवटची उडान कोणत्या हेलिकॉप्टरमध्ये घेतली होती? बिपिन रावत यांनी शेवटची उडान कोणत्या हेलिकॉप्टरमध्ये घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. Mi-17VH हा जो हेलिकॉप्टर आहे या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांनी त्यांची एक शेवटची उडान भरलेली होती. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांच्यासोबत एकूण किती व्यक्ती हेलिकॉप्टरमध्ये होते ते सांगायचं आहे. बिपिन रावत त्यांच्यासोबत एकूण किती हेलिकॉप्टरमध्ये दुसरे व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बिपिन रावत त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये इतर 13 व्यक्ती समाविष्ट झालेले होते. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कोणत्या राज्यात झालेला आहे? बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा जो अपघात आहे तो भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बिपिन रावत यांचा अपघात तामिळनाडू राज्यात कोणत्या गावाजवळ झालेला आहे? बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात हा तामिळनाडू राज्यातील कोणत्या गावाजवळ झालेला आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. बिपिन रावत यांचा अपघात जो आहे तो तामिळनाडू राज्यातील कुन्नूर या गावाजवळ झालेला आहे. पुढचा प्रश्न, बिपिन रावत यांचा अपघातामध्ये मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बिपिन रावत यांचा अपघातामध्ये मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 8 डिसेंबर 2021 या वर्षी या दिवशी बिपिन रावत यांचा जो मृत्यू आहे तो अपघातामध्ये झालेला होता. पुढचा प्रश्न, अपघातामध्ये बिपिन रावत यांच्यासोबत एकूण किती व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे? अपघातामध्ये बिपिन रावत यांच्यासोबत एकूण किती व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अपघातामध्ये बिपिन रावत यांच्यासोबत एकूण इतर दुसऱ्या 13 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या घरातील कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे? बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या घरातील कोणत्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या घरातील पत्नी म्हणजे त्यांचीच पत्नी यांचा मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच मला ही तर गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे आशा आहे की आपण या सुपर क्लासला लाईक नक्कीच करायचा आहे. लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.